सगळ्यांना कशा आहात सगळे मजेत ना? मी पण मजेत. तर बरेच दिवस झाले डेली व्लॉग येत नाही आहेत. जसं वेळ भेटेल तसं मी रील्स कशा शूट करून ठेवलेल्या असतात, त्यामुळे रील्स वेळ भेटला की एक पटकन 2 मिनिटाचं काम असतं, त्याला थोडंसं एडिटिंग करायचं 10-15 मिनिटं आणि पटकन पोस्ट करायचं, ते होऊन जातं. पण डेली व्लॉग टाकायचं म्हटलं ना की व्हिडिओ जास्त वेळ शूट करायला लागतो आणि प्रत्येक ठिकाणी मोबाईलवर शूट करते मी. मोबाईल आणि मोबाईलचं स्टँड सोबतच घेऊन फिरायला लागतं. पण आता कसं झालं, माझा क्लास चालू आहे आणि उद्या आमचं क्लासचं सेंड ऑफ आहे, म्हणजे पूर्ण 1 महिन्याचा क्लास उद्या पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी आमची छोटीशी म्हणजे नाही का एक्झाम पण घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे आम्हाला सर्टिफिकेट पण देणार आहेत. म्हणजे फायनली उद्या आमच्या क्लासचा शेवटचा दिवस असणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी फ्री होईल आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या रेग्युलर रोजचे डेली व्लॉग अपलोड होतील. तर आमची यात्रा पण आता जवळच आलेली आहे. आता 7 आणि 8 तारखेला आमची यात्रा आहे, 7 आणि 8 मार्चला. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर माझ्या व्हिडिओ जर पाहणारे तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. गावाकडची यात्रा कशी असते ती तुम्हाला खूप जवळून आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला इथे पाहता येईल. तर आज विशेष काय नाही, तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर खूप दिवसापासून चाललं होतं की एक तूप बनवण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आणि माझी जी पद्धत आहे ती तुमच्याशी मला शेअर करायची होती. त्याच्यामुळं मग आज संडे, आज थोडंसं रिलॅक्स आहे. आज साहेबांना सुट्टी आहे. आयुषला तर आता सुट्ट्याच लागल्यात अभ्यासासाठी, कारण तो 10वीला आहे. मी पाठीमागं सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी सुट्ट्या चालू आहेत. एक पेपर झाला आहे त्याचा मराठीचा, तर पेपर पण छान गेला त्याला, म्हणजे अभ्यासाला वेळ भरपूर होता त्याच्यामुळं. आता त्याचा अभ्यास चालू आहे. आज संडे आहे, साहेबांना पण सुट्टी, त्यामुळे मला पण सुट्टी क्लासला, त्यामुळे आज मी पण रिलॅक्स आहे. म्हणून म्हटलं आज तुमच्याशी तूप बनवण्याची माझी पद्धत शेअर करायची होती. तर त्याच्यासाठीच म्हटलं चला आज वेळ पण आहे तर तूप बनवतानाचा व्हिडिओ पण शूट करू. आणि ती एक पद्धत, बऱ्याच जणांची वेगवेगळ्या पद्धती असतात आणि आपण आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना कोणाकडून शिकतो. असं कोणीच नाही की त्याला म्हणजे आधीच येत असते एखादी गोष्ट, तो कोणाकडून काहीतरी शिकत असतो. तसं हे तूप बनवण्याची पद्धत मी माझ्या नंदेकडून शिकले. तसं माझ्या माहेरी गाया वगैरे भरपूर होत्या. आमची आजी तूप पण बनवायची, पण ते कसं दही असं नाही का रवीने असं फिरून आमची आजी लोणी काढायची आणि तासन तास ते हलवायला लागायचं. तर ही पद्धत माझ्या नंदेने सांगितली की साय घ्यायची आणि ती टाकायची, त्यात 1 चमचाभर दही टाकायचं आणि त्या डब्बा भरेपर्यंत साय त्यात साठवायची आणि मग नंतर आहे ना काय प्रोसेस आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट नक्की राहा. तर चला दाखवते मी तुम्हाला तूप बनवण्याची माझी आणि अगदी सोपी पद्धत. चला तर मग चला जास्त वेळ घेत नाही तुमचा, तर पटकन दाखवते अगदी सोपी माझी पद्धत. तर ह्या 1 लिटर दूध घेते मी महिन्याला, म्हणजे रोजचं दूध चालू असतं. तर ते महिनाभरातल्या दुधाची जी साय जे साठवून ठेवलेली आहे ना या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली होती, त्याच्यात फक्त सुरुवातीला आधी 1 चमचाभर दही टाकलं आणि त्याच्यानंतर त्यात मी साय टाकत राहिले रोजच्या दुधाची. तर म्हशीच्या दुधाची ना साय खूप चांगली येते, जाड येते आणि तूप पण भरपूर, म्हणजे 1 महिन्याचं ना अर्धा किलोपेक्षा जास्त तूप निघत असेल. आता ते किती होईल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. तर आधी मी ती क्रीम आहे ना छोट्या स्टीलच्या पातेल्यात काढली, पण नंतर माझ्या लक्षात आलं की बारक्या पातेल्यात काय एवढं हलवता यायचं नाही. मग मी हे मोठं पातेलं घेतलं अल्युमिनियमचं, तसंच स्टीलचं नाहीये. तर बघा व्हिप क्रीम सारखी अगदी मस्त क्रीम अशी चिटकून बसली आहे. आधी ना 15 मिनिटं फ्रीजमधून मी बाउल नुसता काढून ठेवला, त्याच्यानंतर याच्यामध्ये ठेवून सुद्धा एक थोडं हलवलं आणि तसंच ठेवून दिलं. पातेल्याला बाहेरून असं घाम फुटल्यासारखं, जे आता फ्रीजमध्ये होतं त्यामुळे थंड होतं ना, घाम फुटल्यासारखं झालं नाही की 5 ते 10 मिनिटं फक्त मी हलवलं या माझ्या हातातील त्या रवीने याला काय म्हणतात मला माहीत नाही. तर त्या हलवायचे आणि मी ते हलवून घेतलं व्यवस्थित आणि लगेच एक 5 ते 10 मिनिटात लगेच लोण्याचा गोळा नाही का, पाणी आणि लोण्याचा गोळा साईडला झाले. त्याच्यानंतर 2-3 पाण्याने ना मी ते छान असं लोणी ना धुवून घेतलं आणि आधी शेगडीवर ठेवलं, कारण पटकन ते वितळतं ना लोण्याचा गोळा ठेवल्यावर शेगडीवर. मग नंतर म्हटलं गॅसवर ठेवते वितळल्यानंतर, कारण आता लाईट एवढ्या शेगडी लाईटची वापरायला आपल्याला परवडायची नाही, कारण शेगडीला लाईट भरपूर लागते. तर मग मी थोडंसं वितळून घेतलं आणि लगेच गॅस बारीक करून गॅसवर ठेवून दिलं तर बनवायला. तर बघा किती छान दिसतंय आणि ह्या पातेल्यात पण सारखं उडी मारायला पाहत होतं ते, पण मग त्याच्या शेजारी मी चमचाच घेऊन बसले. त्याच्यानंतर बघा जास्त वेळ असं 15 मिनिटात हार्डली तयार झालं तूप. तर छान वास सुटला होता घरभर, मस्त वाटत होतं तुपाचा वास घेऊन, मलिदा खाण्याची इच्छा होत होती. तर बघा फायनली आपलं तूप तयार झालेलं आहे. तर फायनली आपलं तूप तयार झाले बघा. तर अर्धा किलोपेक्षा जास्त तूप आहे हे. आता वजन करायला काटा नाही माझ्याकडे. आता हे पातेलं गरम आहे त्यामुळं
तसंच ठेवते मी. पूर्ण गार झाल्यानंतर गाळणीने गाळून एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवणार मी. तर कसा वाटला तूप बनवण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ दोन्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.